दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, मार्मिक कट्ट्याच्या या व्यासपीठावर आज आपण संवाद साधतो आहोत आमचे गुरुमित्र श्री भारत गायकवाड सर यांच्याशी. गायकवाड सर, बालपण तुमचं कष्टामध्ये गेलं, शिक्षण कष्टामध्ये गेलं, परिश्रमामध्ये गेलं, गरिबीमध्ये गेलं, अनेक संघर्ष, चळवळ, आंदोलने ह्या सर्व गोष्टी झाल्या. सेवानिवृत्तीनंतर काही तुम्हाला राजकारणामध्ये चढ उतार आले, परंतु यानंतर वयाच्या 71मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही एक तुमचा वाढदिवस मोठा साजरा केला होता आणि तो वाढदिवस साजरा झाल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः तुमच्यावरती पारितोषिकांचा, पुरस्कारांचा वर्षाव झाला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. खरं आहे. मला 4 वर्षापूर्वी पॅरालिसिस झाला आणि त्यामुळं बरेच दिवस चळवळ किंवा राजकारण किंवा कुठल्या साहित्यापासून मी दूर राहिलो. मग 71 वाढदिवस आमच्या सर्व मुलांनी, सोना किंवा सर्व कुटुंबियांनी मोठा साजरा करूया म्हणून ठरवले. मग माझ्या लक्षात आलं, वाढदिवस साजरा करत असताना आपण एक अंक काढूया. आणि मग सगळ्यांना पुणे सर्व मित्रांनी अतिशय गौरव अंक अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिलं आणि त्या गौरव अंकामध्ये अनेक साहित्यिक मित्रांनी म्हणजे विशेषतः आमचे मित्र डॉक्टर नरोडे, साहित्यिक हनुमंत पवार, प्राध्यापक शिवाजी वाघमारे, दादासाहेब खरात, आमचे विद्यार्थी प्रशांत सरोडकर, उल्हास उरवणे आणि माझे प्राचार्य आबासाहेब देशमुख, सूर्यकांत बिशे आणि माझे नातेवाईक, मग पत्नी असेल, मुलं असेल, अक्षरशः छोट्या नातून सुद्धा माझ्याबद्दल किंवा माझ्या भाच्या सुजाता, ऋषाली यांनी अतिशय प्रेमानं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आपले आमदार रुपनर आप्पा होते आणि आता तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभ हस्ते अंकाचं प्रकाशन झालं. बरोबर. प्राचार्य आबासाहेब देशमुख अतिशय प्रेमानं आले आणि कार्यक्रमाला थांबले. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि मला त्या आजारातून नवी संजीवनी मिळाल्यासारखं झालं आणि मला एकदम बरं वाटायला लागलं. ह्या अंक मग अनेक ठिकाणी मित्रांनी किंवा त्यांच्याबरोबर गेला, वाचण्यात आला. आमचे मित्र प्राध्यापक शिवाजी वाघमारे यांच्याकडून आमच्या जोशाबा टाइम्स संपादक श्रीकांत दादा, त्यांना तो वाचायला मिळाला आणि त्यांना तो आवडला आणि मग त्याने विचारलं, तुमच्या मित्राचं काम चांगलं आहे म्हणले, त्यांना आपण पुरस्कार देऊया का. मग एक दिवस त्यांना मला फोन आला, सर म्हणले आम्ही असा विचार करतोय, तुम्हाला यायला जमेल का, तुम्ही आजारी असता वगैरे. येईन म्हणलं, तसं काय आता तुमच्या भावना आहेत म्हणलं तर. आणि अशा रीतीनं मला जोशाब टाइम्स यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार दिला. अतिशय मला आनंद झाला आणि आपल्या कार्याची नोंद पाक आता तो कार्यक्रम झाल्यामुळं तर ते अंक काढल्यानंतर कोण सांगायला लागले. आणि श्रीकांत दादांचं वैशिष्ट्य कसं आहे, ते प्रस्ताव मागवत नाहीत, पण ते चळवळीमध्ये किंवा समाजामध्ये जे काम करतात त्याला ते पुरस्कार देतात. अतिशय चांगलं काम आहे, अतिशय चांगलं आहे आणि त्याचं श्रेय मित्राला आमच्या जातं, शिवाजी वाघमारे, कारण त्यांच्यामुळे त्यांच्याकडे अंक पोहोचला. त्याच्या अगोदरही मला प्रीतिगंध कविता संग्रहाला मिळाला होता. अंकुर साहित्य संघ यांच्या वतीनं विदर्भ त्यांच्या वतीनं मला अक्षर तपस्वी पुरस्कार मिळाला होता. आणि विशेष म्हणजे माझ्या शिक्षिका मॅडम पठाण मॅडम आणि मला दोघांना मिळून सदाशिवनगरला हा कार्यक्रम झाला होता. नसीमा पठाण त्यांना त्या
आम्हाला कस्तुरबाई कॉलेज एज्युकेशनला शिकवायला हम्म, होतं. हम्म, हम्म, हम्म. तर असा तो कार्यक्रम झाला. म्हणजे कार्यक्रम झाला, कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळे मित्र भेटले, सगळे पाहुणे भेटले. हो. त्यानिमित्त विद्यार्थी, हो. मुलं मुली, घरचे सगळे. किंवा मग बाकीचे मित्र हा. आणि विशेषतः नातवापर्यंत सगळ्यांनी तुमच्यावर मनोगत लिहिलं, हा, हा. भावना व्यक्त केल्या. खरंय, खरंय, खरंय. आणि आमचे मित्र, आमचे गुरु शिवाजीराव वाघमारे सरांच्या माध्यमातून हो, अंक हो. आमच्या मित्र श्रीकांत दादाकडे गेला. हा. त्यानिमित्त हे असे वेगवेगळे पुरस्कार हा. मिळत गेले. परवा पण तुम्हाला एक पुरस्कार मिळाला. नाही, त्याच्या अगोदर एक दुसरं मिळालंय. आमचे दुसरे एक मित्र प्राध्यापक गोरक्ष साठे म्हणून आहे. बरं. तर पश्चिम बंगालमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब अकॅडमी आहे. बरं, पश्चिम बंगाल, हा, सिलिगुडीला कार्यक्रम झाला. सिलिगुडी. हा हा. आणि त्यांचा फोन आला, सर म्हणले तुमचा अंक वाचलाय, तुम्हाला पुरस्कार द्यायची इच्छा आहे. अहो म्हणले इतक्याला मी येऊ शकणार हम्म, नाही. हम्म, हम्म. मग ते माझ्या घरी आले, म्हणले काय सर मी तुम्हाला आणून देईन, म्हणले तुमची माहिती द्या. मग ती बायोडाटा वगैरे त्याच्यावर घेऊन गेले आणि त्यांनी मला ते सन्मानपत्र, पुन्हा ते सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह वगैरे घरी हम्म, घेऊन दिले, सत्कार केला. आणि तुम्ही पाहिलं असेल परवा तर आपल्या हो, हो, हो. आपल्या दोघांना सोबत, म्हणजे आमचं पण भाग्यच आहे तुमच्या सोबत आम्हाला पुरस्कार सुरेखा मिळाला. मॅडमची जी संस्था आहे ना, बहुउद्देशीय मानवतावादी संस्था बहुउद्देशीय आहे, संस्था. अतिशय चांगलं काम त्यांचं आहे. हम्म. म्हणजे त्या इतक्या जोमानं काम करतात. ते कार्यक्रम अतिशय भव्य हो, हो, होता, हो. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. हम्म. त्यांचाही मला राजमाता जिजाऊ हम्म. समाजभूषण पुरस्कार वा. मला मिळालाय. हम्म. तोही मला आनंददायी वाटला. आणि विशेषतः डॉक्टर श्रीपाल सबनीस हो, सपत्नीक आले होते. सपत्नीक होत्या. हम्म. मग अतिशय मला आनंद वाटला. आणि मी तिथं त्यांना म्हणलं, मंडळी बरोबर होती माझी पत्नी, की माझ्या आजारामध्ये याने मुलासारखी माझी सेवा केली. तर ते काय म्हणले, म्हातारपणामध्ये पत्नी ही माते समान असते. आणि त्यांनी स्वतः नमस्कार मातोश्री म्हणून माझ्या पत्नीला त्यांनी स्वतः नमस्कार केला. म्हणजे असे आनंदाचे क्षण म्हणावं लागेल, असे पुरस्कार याच्यामध्ये. म्हणजे तो निमित्त एकाहत्तरावा वाढदिवस. हा, आणि त्या पुढे ते हे सगळे या गोष्टी आपोआप घडत गेल्या. अशा घडत गेल्या. खूप छान सर, धन्यवाद. क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे. आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज, लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स, किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला, तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला.